नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर 2 पायथागोरस थेरम. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन कुठले आहेत. सगळ्यात पहिले आपण जाऊया क्वेश्चन 1 आहे, 1 मार्क्स क्वेश्चनमध्ये. आता हा जर प्रश्न तुम्ही बघितला, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट, तर हे फक्त इथे तुम्हाला ट्रिपलेट बदलणार, बाकी काही नाही. पण हा प्रश्न ठरलेला आहे असा. दुसरी गोष्ट की तुम्हाला इथं 30, 60 आणि 90ची थेरम जी आहे ती तुम्हाला नीट लक्षात घ्यावी लागेल. जसं की आपण बघितलं तर 30 समोरची जी साईड आहे ती हायपोटेनियसच्या हाफ असते आणि 60 समोरची जी साईड आहे ती √3/2 असते. त्यामुळे तुम्हाला याच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल. बघा, हा सेम प्रश्न 2019, सेम प्रश्न 2020. आता इथे बी सी आर द साइड्स ऑफ ट्रायंगल A² + B² + C², 23मध्ये पडलेला आहे. तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जे मोस्ट MCQs असतात आपले, ते आपल्या प्रॉब्लेम सेटमधलेच असतात. आणि याच्यासाठी दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं अप्लिकेशन किंवा तुमची कन्सेप्ट हे खूप छान असायला पाहिजे. तर हे आपले मोस्ट रिपीटेड MCQ आहे. म्हणजे बघा, कुठलं पायथागोरियन ट्रिपलेट आहे हा सर्वात जास्त रिपीटेड होणारा क्वेश्चन आहे. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे तुमचं 30, 60, 90 किंवा 45, 45, 90 हे क्वेश्चन्स तुम्हाला जे आहेत ते व्यवस्थित जे आहे ते अगदी लक्षात घ्यायला हवे. याच्यानंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 1B मध्ये. आता क्वेश्चन नंबर 1B मध्ये जर तुम्ही बघितलं तर फाइंड द डायगोनल ऑफ स्क्वेअर हुज साईड इज 10. आता ही 10 हा प्रश्न खूप रिपीट होतो. खूप म्हणजे तुम्ही इथे फक्त हे डायगोनल बदलणार, लक्षात ठेवा. तर डायगोनल ऑफ स्क्वेअर √2 × साईड. मग इथे तुमचं डायगोनल काही पण देऊ दे, 10 देऊ दे, 20 देऊ दे, काही पण देऊ दे, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हां, आता हे उलटं लक्षात घ्या की उलटं पण विचारू शकतात की बाबा जर का डायगोनल एवढा आहे तर तुमची साईड किती. तर हा प्रश्न तुम्हाला उलटा पण येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे जर का जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्यासाठी 2 थेरम खूप महत्त्वाचे आहेत, 30, 60, 90 किंवा 45, 45, 90. ह्या दोन्ही थेरम आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळेच या दोन्ही थेरमवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. हा जो प्रश्न आहे हा आपला एक्झरसाइज 2.1 मधला प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नावर जे आहे ते विशेष लक्ष द्यायचं आहे. तर बघा, क्वेश्चन 1B मध्ये म्हणाल तर 1 मार्क क्वेश्चनमध्ये फाइंड द डायगोनल ऑफ स्क्वेअर किंवा 30, 60, 90 आणि 45, 45, 90वर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आता याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे क्वेश्चन नंबर जो आहे आपला तो 2A. 2A वाला ॲक्टिव्हिटीवाला जो क्वेश्चन असतो हा, याच्यामध्ये जर बघितलं तर हा प्रश्न ABCD इज अ रेक्टँगल. पण इथं आपल्याला हा लक्षात घ्यावा लागेल की ॲक्टिव्हिटी ही रिपीट होत नसते. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला मग 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एक तर पुस्तकातल्या ॲक्टिव्हिटी किंवा तुमचं जे अप्लिकेशन आहे पायथागोरस थेरम त्याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटी. मग याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, एक स्क्वेअर आणि एक आहे तुमचं रेक्टँगल. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2A हा जो असतो तो ॲक्टिव्हिटी बेस असतो. आता याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की पायथागोरसचं जे वेटेज आहे तेवढं नाही, त्यामुळे तो ॲक्टिव्हिटीला पडेलच असं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 2 मार्क्सच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर का आता आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन चा क्वेश्चन येऊ शकतो किंवा फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 13√2. ठीक आहे. तर 13√2. तर आपल्याला याच्यामध्ये काय लक्षात ठेवावं लागेल की एक्झरसाइज जी आहे आपली 2.1 याच्यामध्ये जर आपण बघितलं तर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 याच्याकडे तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 13√2. तर बघा तुम्ही इथं बघा, तुम्हाला परत सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर बघितलं तर आपण हा एक प्रश्न सर्वात जास्त रिपीट होऊ शकतो याच्यामध्ये तुमच्या साईड ज्या आहेत त्या बदलल्या जातील, पण तो काही इश्यू नाही. तुम्ही इथे 9 4 जा 36 किंवा 16 4 जा 64 असं पण तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर हा जो प्रश्न आहे P60 Q90, तर मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की 30, 60, 90चा क्वेश्चन आपल्याला रिपीट होऊ शकतो. तर बघा हे प्रश्न 3 आणि 4. आता याच्यानंतर जर आपण जातो म्हटलं तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघा हा प्रश्न फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 आणि 12. आता इथे हे बदलू शकतं 35 आणि 12, ते काही महत्त्वाची गोष्ट नाही. तर हा एक प्रश्न तुम्हाला विचारतील, पण लेंथ बदलली जाणार आणि ब्रेड जी आहे ती तुमची बदलली जाणार.
3Aचा जो क्वेश्चन आहे आपला ॲक्टिव्हिटीचा क्वेश्चन, तो तुम्ही मोस्टली जो प्रॅक्टिस करायला पाहिजे, तो आपल्या महाराष्ट्र सरकारने जी क्वेश्चन बँक आपल्याला दिलेली आहे ती तुम्हाला इथं जास्तीत जास्त तिचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. तर असं काही नाही की ॲक्टिव्हिटी हीच येईल, पण याच्यासारखी सेम ॲक्टिव्हिटी तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 मार्क्स क्वेश्चनमध्ये आपल्याला अपोलोनियस हे ठरलेलं असतं. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे अपोलोनियस तुम्हाला करताना याच्यातलं सर्वात इम्पॉर्टंट गणित जर कुठलं असेल तर हे. ठीक आहे. तर या गणिताकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मोस्टली आपण जर बघितलं तर 4 मार्काचा जो क्वेश्चन असतो आपला पायथागोरसचा, हा इतके पडण्याचे चान्सेस आपल्याला कमी असतात. हा एक प्रश्न तुम्ही बघा मार्च 22 पडला होता आणि हा प्रश्न आपल्या पुस्तकातच आहे सॉल्ड एक्झाम्पलमध्ये. त्यामुळे तुम्हाला जर का तुम्हाला याचं जर का स्टडी करायचं असेल तर तुम्ही पुस्तकातली सॉल्ड एक्झाम्पल जी आहे ती तुम्हाला जास्त बघायची आहे. ठीक आहे. तर आता आपण परत एकदा विचार करू की आपल्याला कुठली कुठली गणितं जास्त रिपीट करायची आहे. तर नंबर 1 1, ठीक आहे, हे 2, त्यानंतर जर आपण बघितलं तर 3 आणि हे झालं आपलं 4. ठीक आहे. हे झालं आपलं 5. ही गणितं तुम्हाला सर्वात जास्त रिपीट करायची आहे. यानंतर आपण अजून थोडी गणितं आपण बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये आणि ती सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आपलं असणार आहे चॅप्टर नंबर 3. तेव्हा नक्की ट्यून राहा आणि सबस्क्राईब.